तर तुम्ही सुद्धा जर का वाटाण्याचा सीझन संपायच्या आतमध्ये एकदा जर का हा पदार्थ घरी केला तर वाटाण्याचा सीझन संपला तरी जिभेवरती चव मात्र ह्या पदार्थाची रेंगाळत राहील. तर त्यासाठी सुरुवातीला 1 वाटी ताजा मटार, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर घातली. अजिबात पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचं. आता एका भांड्यामध्ये पाऊण वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, अगदी थोडीशी हळद, अर्धा चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हिंग, कुरकुरीतपणा येण्यासाठी पाव वाटी तांदळाचं पीठ, वाटलेलं सगळं वाटाण्याचं मिश्रण घातलं. अजिबात पाण्याचा वापर न करता व्यवस्थित मिक्स करायचं. तयार पिठाचे 2 गोळे तयार केले. आता काय करायचं, तव्यावरती एक पळी तेल पसरवून घ्यायचं. मस्त असं पातळ आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचंय. थालीपीठ थापून झाल्यावरती होल्स करून घ्यायचे. खालची साईड व्यवस्थित झाकण ठेवून भाजायची. वरची साईड तशीच भाजून घेतली. खमंग, खुसखुशीत, भरपूर पौष्टिक असं वाटाण्याचं कुरकुरीत थालीपीठ आपण तयार केलं. त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.